नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये खूप जणं गाजरचं, आल्याचं किंवा आवळ्याचं लोणचं तयार करून ठेवतात. पण आज आपण हे मिक्स लोणचं तयार करून ठेवणार आहे. तर त्यासाठी इथे मी आवळा घेतलेला आहे, ओली हळद घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, आवळा घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे. सगळं आपल्याला साहित्य चॉपरमध्ये घालून बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही हे सगळ्या साहित्याला किसूनसुद्धा घेऊ शकता. फक्त चॉपरमध्ये आपल्याला मिरच्या फक्त बारीक करून घ्याव्या लागतील. पण इथे मी सगळं साहित्य चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे. फक्त आवळा इथे मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला सुका मसाला तयार करून घ्यायचा आहे लोणच्यासाठी. तर इथे मी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा यामध्ये इथे मी मेथीदाणा घातलेला आहे. 1 चमचा आपल्याला काळी मिरी घालायची आहे. हे सगळं साहित्य छान असं भाजून झाल्यावरती मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. लोणच्यामध्ये घालण्यासाठी इथे मी पाव किलो तेल गरम करून घेतलेलं आहे. साधारण 2 वाट्या आपल्याला तेल लागणार आहे. त्यानंतर हे छान गरम झाल्यावरती अगदी धूर येईपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत. किसून ठेवलेल्या साहित्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर हिंग घातलेले ते मी 1 चमचा, त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे 2 चमचे, साधं मीठसुद्धा इथे मी 2 चमचे घातलेलं आहे. 4 चमचे आपल्याला लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला होता तो 5 चमचे घालायचा आहे. सगळं आपलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमच असताना हे तेल याच्यामध्ये घालायचं आहे. सर्व तेल आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं लोणचं इथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. अशा भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं टिकतं, अजिबातही खराब होत नाही. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिकोणावरती क्लिक करा आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त चटपटीत लोणचं खाण्यासाठी इथे तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.